हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज बरेच जणांनी रिक्वेस्ट केलेला टॉपिक घेतलेला आहे, तो म्हणजे सासू आई होऊ शकते का आणि सून मुलगी होऊ शकते का? म्हणजे त्यांचे दोघींचं आई मुलीचंच नातं डिट्टो आई मुलगी कशा असतात तसं नातं होऊ शकते का? आता मला तुम्ही एक सांगा, आपली मुलगी काही स्वयंपाक करताना तिला जमलं नाही, काही चुकलं, सपोज आता पोळ्या करताना तिला नीट जमल्या नाही, गोल झाल्या नाही, आपण तिला समजावून सांगतो का नाही, असं कर, किंवा घडी घालताना घडी अशी घाल, हे सगळं सांगतो का नाही? हे सुनेला आलं नाही ते तसंच आपण सांगतो का? आपला टोन तसंच असतो का? हा एक प्रश्न झाला. आणि मुलगी पण काही घडलं तरी आईला येऊन कसं सांगते, अगदी काही न लपवता. तसं सून येऊन आपले सासूला सांगतीये का? आणि आपले काय झाले माहित आहे का? पहिलेपासून सासू म्हणजे एक विलन आहे असं रूप निर्माण केलेलं आहे. अगदी छोट्या मुलींना सुद्धा म्हणतात, आता इथे म्हणजे चालेल, उद्या लग्न करून सासरी गेल्यावर बघ सासू कसं वागतीये, कसं वागवतीये. असं लहानपणीपासून सासू म्हणजे काहीतरी एक वेगळं चित्र निर्माण केलं जाते. आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, म्हणजे तुम्हाला समजेल आपण कुठे चुकतो तर, आणि नंतर आपण ह्याविषयी बरंच बोलू. हे काही किती दिवस रात्र बोलण्यासारखा विषय आहे. एकदा काय झालं, लग्न होऊन आल्यावर एका मुलीला सारखं वाटायचं, सासू असं म्हणतीये, हे चुकलं म्हणतीये, तो चुकलं म्हणतीये. म्हणून तिला वाटलं, नाही बाई, ही सासू जगायलाच नको, मरू देत. तिचे वडील वैद्य होते, म्हणून तिनं काय केलं, वडिलांकडे गेली होती आणि वडिलांना म्हणाली, माझी सासू काय का होईना मरू देत बाबा, असं काहीतरी औषध द्या, आणि असं औषध द्या की मी मारले हे पण ती कोणालाही कळू नये. वडिलांनी आधी समजावून सांगितलं, नाही ग समजून घे, थोडे दिवस गेले की होते. पण ती मुलगी काही ऐकायला तयार नव्हती. त्यांची खूप लाडकी मुलगी, एकुलती एक मुलगी, त्यामुळे ते हो म्हणाले. ते म्हणाले, मी तुला 30 पुड्या देतो, रोज तिचे जेवणात ती पुडी मिसळ आणि त्यांना देत जा, आणि तुझ्यावर त्यांना काही डाऊट येऊ नये म्हणून तू त्यांच्याशी खूप प्रेमानं वाग. त्या झोपल्यावर त्यांचे पाय दाबत जा, त्यांना कुठे काही दुखलं समजलं खूप म्हणजे खूप तू प्रेमानं वाग त्यांच्याशी, म्हणजे तुझ्यावर कोणाचाही डाऊट येणार नाही. हो म्हणाली. अगदी मजेत होती. आता काय 1 महिनाभर, मग येदाची कटकट संपली, मीच राणी होते मग. म्हणून ती रोज ती पुडी तिचे जेवणात घालत होती, आणि सासू झोपल्यावर, आई तुमचे पाय दाबू का, हात दाबू का, हे हवे का, तर हवं का, गरम पाणी हवं का, अगदी करायची खूप प्रेमानं. आणि असं करत असताना सासूला पण तिच्यावर प्रेम वाटायला लागलंच. मग ही पाय दाबत असली की ती म्हणायची, अगं नको, दमली असशील, तू पण जेव, तू पण झोप, अमुक कर, किंवा तू दमली असलीस तर मी करू का आज स्वयंपाक, आज मी करू का, असं सगळं सासू म्हणायची. असंच महिनाभर गेल्यावर सासूचं वागणं हिला वाटलं, किती प्रेमानं वागतात त्या माझ्याशी. तसं ती पळत परत वडिलांकडे गेली आणि वडिलांना म्हणाली, नाही बाबा माझं चुकलं, तर औषध मी महिनाभर देत होते, तर औषध लागू पडू नये, त्या मरू नये म्हणून काहीतरी औषध द्या. खरं ती सासू माझी चांगली आहे, तशी वाईट नाहीये. तसं वडील म्हणाले,
बाळा, मी तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले आहेत. मला माहित होतं हा दिवस गेले, काळ बदलला की हे सगळं बदलते म्हणून मी तर दिलेलं होतं. ती पिठी साखर होती, तर काही औषध नव्हतं, त्यामुळे त्यांना त्यातनं काही अपाय होणार नाही. त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, तुझ्या सासूबाई काही मरणार नाहीयेत म्हणतो. तिला खूप आनंद होतो. परत ती घरी येते. मग दोघी एकमेकींशी अगदी प्रेमानं राहत असतात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपण जरा बघण्याचा दृष्टिकोन बदलून घ्यायला पाहिजे. आपला दृष्टिकोनच काहीतरी चुकीचा असला तरी असं होऊ शकते. किंवा कधी कधी घडलेली गोष्ट सांगते मी. माझे अगदी जवळची खास मैत्रीण, एकुलता एक मुलगा तिलाही. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर बायको घरी आली. आल्यावर ती पहिल्यांदा घरी गेल्यावर ती आल्यावरच माझे मैत्रिणीनं सांगितलं होतं, हे बघ मला मुलगी नाही, मला तू मुलगी मिळालीस आणि त्या मुलीला आई नाही, तुला आई नाही, त्यामुळे तुला आई मिळाली म्हणून समज. आपण आई मुलींसारखं प्रेमानं राहूया. म्हणजे हिचं स्वप्नच होतं, एकुलता एक मुलगा, सून आल्यावर आपण छान राहावं म्हणून. ह्या सुनेनं 5 दिवसानं गावाला गेल्यावर काय केली, माहेरी गेल्यावर नको तर सगळं खोटं खोटं बोलली. सासूविषयी, नवरेविषयी वगैरे. आम्ही रिलायन्स बाजारला गेलो होतो, तिथं मूग घेणार होतो, सासूबाई सोडलं नाही, सासूबाई आमचे मध्ये पडतात. आता बघा मी गेल्यावर ह्यांचे सगळे चड्डी बन्यान सगळं दोरीवर तसं धुवायला असते का नाही. पहिल्यांदा ती गेली आहे आणि तसं काही नाहीये. तिचा नवरा रोज सुद्धा काही ठेवत नाही, आपल्या आपण पिळून टाकतो. तसं असताना असं नको तेवढं सगळं बोलली. जाऊन सांगितली. बाहेरच्यांना खरंच वाटलं आपल्या पोरीवर त्यांना विश्वास वाटणार ना. मग तिचे वडील भांडायला लागले येऊन सासूशी, तुम्हाला काही मोलकरीण हवी होती का, अमुक का तमुक का वगैरे. असं फोन आल्यावर तिला कळत ना. ती म्हणाली काय झालं, अमुक झालं, मलाही फोन केली. मी म्हटलं थांब मी येते, आपण त्यांना बोलवून घेऊया, काय झालं हे आधी समोरासमोर होऊ दे, मग बघूया म्हणून. का म्हणजे ती म्हणाली अहो मी कधी तिच्याशी वाईट वागले नाही आणि माझी मैत्रीण तर एवढी हौशी आहे, सगळं करत असतीये घरात, त्यामुळे कुठे चुकले काय बघूया आपण म्हणून त्यांना बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यावर कळलं सगळं ह्या पोरीनं खोटं खोटं सगळं खोटं. ते रिलायन्स बाजार कुठे आहे हे सुद्धा बघितलं नव्हतं. तसं असताना हिनं आम्ही रिलायन्स बाजारला गेलो होतो, सासूबाई हे घेऊन दिलं नाही, अगदी खोटं हो. ती माहेरनं येताना सुद्धा एका गाऊनवर आली होती. हिनं मुलाला पाठवून तिला दुसरा गाऊन सुद्धा घरात घालायला विकत आणून दिलेला आहे. तसं असताना एवढं खोटं बोललेली होती. मग तिचं खोटं म्हणून कळलं. माहेरचंही तरी तिच्याशी संबंध तोडला ती, म्हणजे असं वाक्य म्हणताना. ते काही केलं नाही. पुढे तिचं बाळणपण माहेरचंही केलं नाही, काही केलं नाही. माझ्या मैत्रिणीनं आणि तिचे मुलांना सर्व काही केलं. असं असताना ह्या मुलीला मग ते सायकॅट्रिस्टला दाखवलं. तिथे 5-6 हजार रुपये घालवले. जरासा बदल आहे पण 100% अजूनही बदल नाहीये. का म्हणजे उपजत पहिलेपासून आलेलं होतं. पण ह्याच्यामुळे काय झाले, त्या मुलीवर कोणाचाही विश्वास बसत नाही. मी आधी तिला विचारूनच हे व्हिडिओमध्ये सांगू का म्हणाली. ती म्हणाली सांगा, नाव सांगू नका म्हणाली, सांगा काही हरकत नाहीये म्हणे. त्यामुळे कोणाचाही तिच्यावर विश्वास नाही बसत. आणि त्यामुळे मुलींनी पण काय आधी समजून घ्यायला पाहिजे, आपल्याला कायमचं त्या घरात राहायला पाहिजे. मग खोटं सांगू नका ना, आहे तर आहे तसं सांगा. माझी मैत्रीण आधी पहिल्यांदा तिला माहेरी जाताना सांगितली होती, काही खोटं बिटं सांगत बसू नकोस, आहे तर आहे तसं सांग, त्याच्यात काही नाही. अहो आमच्यासारखीच मध्यमवर्गीय आहेत, ते काही अगदी हायफाय नाही किंवा एकदम असं हेही नाही, अगदी खाऊन पिऊन सुखी असणारी बाई आहे. म्हणजे तसं असताना असं सगळे प्रताप कित्येक वेळा मुली पण करतात.
त्यामुळे मुलींनी पण जरा, आपण पहिल्यांदा त्या घरी जातो, आपल्याला कायमचं तिथे राहायचं आहे म्हटल्यावर खोटं कोणाबद्दलही बोलू नये. आपलं हे बघा, शेवटी पहिलं इम्प्रेशन, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे ते आपलं इम्प्रेशन व्यवस्थित जरा निर्माण करण्यासाठी, इम्प्रेशनसाठी नव्हे, आपण आयुष्यातही कायम खरं बोलावं तरच आपलं चांगलं होते. त्यामुळे आई मुलीसारखं संबंध व्हायला काही हरकत नाहीये, पण दोन्ही बाजूनं पार्ट्या तशाच असाव्या लागतात. नाही ते सासू नाही केलं, सुनेचे मनात नाही, सुनेनं व्यवस्थित केलं, सासू नाही, असं नाही होत. दोन्हीकडनं सारखं. आणि मेन म्हणजे बघा, खरेपणा, ऑनेस्टी हे पाहिजे. आपल्याला एका छताखाली राहायचं आहे म्हटल्यावर मोकळं मन पाहिजे. ऑनेस्टी आणि खरंपण हे तरी पाहिजेच पाहिजे. त्यामुळे सत्य हे कायम सत्य असते. काळ सुद्धा सत्याला सोडून जात नाही असं म्हणतात. त्यामुळे एवढं फॉलो केलं सर्वांनी ते काही हरकत नाही. पण होत नाही म्हणजे असं कुठला तरी एका बाजूना तेवढं मोकळीक, तेवढा मनाचं मोठेपण नसते. अच्छा, तुम्हाला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. अच्छा, हॅव ए गुड डे.